11 मार्चला राज्य मंत्रिमंडळाची बैठक होणार आहे। लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधी कॅबिनेटची ही बैठक होईल। पुढच्या आठवड्यात निवडणुका जाहीर होण्याची शक्यता आहे आणि त्या पार्श्वभूमीवरती ही बैठक आयोजित करण्यात आली आहे। 11 मार्चला मंत्रिमंडळाची ही बैठक पार पडेल। लोकसभा निवडणुका जाहीर होण्याआधी या बैठकीला एक विशेष महत्त्व प्राप्त झाले। तर आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवरती जोरदार तयारी होताना दिसते। शासन स्तरावरती सुद्धा मोठ्या प्रमाणात जी तयारी आहे ती होताना दिसते। 11 मार्चला आता राज्य मंत्रिमंडळाची बैठक पार पडेल अशी माहिती आता समोर आली आहे। याबाबत अधिक माहिती जाणून घ्या आमचे प्रतिनिधी ओम यांच्याकडून। ओम, मंत्रिमंडळाची बैठक आता पार पडणार आहे, पुढच्या बैठकीची ही तारीख जाहीर झाली आहे, काय महत्त्वाचे मुद्दे असणार आहेत? गार्गे, आपण पाहिलं असेल की नियमित दर आठवड्याला राज्य मंत्रिमंडळाची बैठक होते, मात्र 6 मार्च रोजी जी बैठक प्रस्तावित होती ती काही कारणास्तव रद्द झाली। त्यामुळे ही जी सुधारित बैठक आहे ती आता 11 मार्च सोमवारी सकाळी 12 वाजता होईल, दुपारी मंत्रालयाच्या आपल्या माळ्यावरती। दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे तत्पूर्वी जे कोस्टल रोडचं रखडलेलं उद्घाटन आहे त्याबाबत सुद्धा महत्वाची घोषणा होऊ शकते। पंतप्रधानांच्या हस्ते खरं तर या कोस्टल रोडचं उद्घाटन होणार होतं, मात्र काही कारणास्तव ते होत नसल्यामुळे उद्घाटन होण्याची सुद्धा एक घोषणा कदाचित काही वेळामध्ये होऊ शकते। त्यामुळे महत्वाचे 2 मुद्दे सध्या चर्चेले जातात, एक तर कॅबिनेटमध्ये होणारे संभाव्य निर्णय आणि दुसरं म्हणजे कोस्टल रोडचं उद्घाटन। त्यामुळे जसे अधिकृत अपडेट येईल ती लवकरात लवकर आपल्या प्रेक्षकांना आपण पोहोचवू। गार्गे जी ओम, या बैठकीकडे आपलं लक्ष असेल, नेमके काय हेच मुद्दे गाजतील का की अजून काही मुद्द्यांवरती चर्चा होईल हे सुद्धा पाहणं महत्त्वाचं ठरेल। तत्पूर्वी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीसाठी।